नाशिकचे आयजी दत्तात्रय कराळे यांचा जो व्हिडिओ अंजलीताईंनी ट्विट केलेला आहे तो गुरुपौर्णिमेचा आहे. आयजी दत्तात्रय कराळे हे अशोक खरातला गुरु मानत होते आणि म्हणूनच ते वारंवार अशोक खरातला भेटायला जायचे. जेव्हा जेव्हा अशोक खरातचे कारनामे समोर यायला लागले, महिलांचं लैंगिक शोषणाचे पेनड्राईव्ह समोर येणार होते, तेव्हा जे जे लोक ते समोर आणणार होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, पेनड्राईव्ह गायब करायचा. हे सुद्धा काम आयजी दत्तात्रय कराळेंच्या माध्यमातून डिसेंबर 2025ला याआधी झालेलं आहे. जेव्हा दिंडोरीच्या आश्रमामध्ये, अण्णा मोरेंच्या आश्रमामध्ये वाल्मिक कराड 2 दिवस मुक्कामाला होता, संपूर्ण महाराष्ट्र आणि पोलीस दल त्याला शोधत होतं, त्यावेळेला सुद्धा 2 दिवस तो जो मुक्कामाला होता तेव्हा दिंडोरी आश्रमातले जे व्हिडिओ डिलीट करण्यात आले ते सुद्धा कुणी केले तर आयजी दत्तात्रय कराळेंनी केलेत. त्यामुळं या प्रकरणात खराच्या तर चौकशी झालीच पाहिजे, कारण 18 कॉलचं तर रेकॉर्ड आलंय, परंतु दत्तात्रय कराळेंना माहित होतं की कुठंतरी आता हे सगळं बाहेर येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मोबाईलमधून सुद्धा त्यांनी बरेच कॉल केले असतील, ते शेकडो कॉल असतील. आणि आता अशोक खरात प्रकरणामध्ये दत्तात्रय कराळेंची चौकशी झाली पाहिजे. आणि संतोष देशमुखच्या प्रकरणात सुद्धा जेव्हा वाल्मिक कराडला लपवलं गेलं तेव्हा ते व्हिडिओ का डिलीट केले, ते पुरावे का पुसले गेले, या संदर्भात सुद्धा आयजी कराळेंची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि मला आजच एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आलेला होता की आयजी दत्तात्रय कराळे यांचा सेवेचा कालावधी 1.5 ते 2 महिने राहिलेला आहे, त्यामुळं 2 महिन्याच्या आत त्यांच्या विरोधात चौकशी लागू नये यासाठी जी आहे ती खटपट आणि ज्या पद्धतीनं काही सोर्स लावायचं आहे त्या पद्धतीचं काम जे आहे ते आयजी कराळेंचं सुरू आहे.